तलाव परिसरामध्ये. आणि माझ्या पाठी आहे शालिनी पॅलेस आणि ही सुंदरशी आकृती बनवली आम्ही कोल्हापुरीची, फार सुंदर आहे. आणि पाठी रंकाळे तलाव आहे आणि सुंदरसं गार्डन आहे. गुड मॉर्निंग. सो आज आहे 1 जानेवारी 2021 आणि कालच 31 झालं. 2020 संपलं आहे आणि 2020चे आय थिंक बरेच लोकांचे एक वेगवेगळे टाईपचे एक्सपिरियन्सेस आहेत. वर्स्ट आहेत, गुड आहेत, सो ऑन अँड सो फोर्थ. सो माझं नाव आहे राहुल देसाई आणि वेलकम टू माय चॅनल. आणि सो नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आज माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये वर्षाची सुरुवात असेल किंवा ही ब्लॉगची सुरुवात असेल. प्रॉब्ली हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे यूट्यूबवरती. सो आज आपण जात आहोत महालक्ष्मी कोल्हापूरला. सो फर्स्ट आता सकाळचे वाजले आहेत 6:15. आपण आधी पनवेलवरनं निघणार आहोत आणि जाणार आहोत जेजुरीला आणि जेजुरीवरनं आपण जाणार आहोत कोल्हापूरला. सो साधारणपणे आपला 300-350 किलोमीटरचा प्रवास आहे जो आपण आता एक्सपिरियन्स करणार आहोत. सो सी यू ऑन द अदर साईड. Bye. A few moments later. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पोलिसांच्या गाड्या पण इथे उभ्या आहेत कारण काल 31 होता, त्यामुळे थोडंसं नाकाबंदी टाईप सुरू आहे. आणि बघू शकतात वातावरण खूप असं धूप टाईप झालं आहे आणि मे बी आपण लोणावळा ऑलमोस्ट 32 किलोमीटर्स दाखवत आहे. जसे आपण लोणावळ्याकडे प्रोसीड करू आय थिंक धुकाचं प्रमाण थोडं वाढत जाईल आणि विजिबिलिटी थोडी कमी होत जाईल. सो इथे थोडी ट्रॅफिक आहे अमृतांजन ब्रिजच्या इथे. जसं बघितलं पूल तोडलेला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, ब्रिटिश काळीन पूल होता आणि त्या साईडचा नवीनवाला ब्रिज आहे. त्यावर बघू शकता थोडे ट्रक्समुळे आणि थोडे टर्न्स वगैरे असल्यामुळे थोडीफार ट्रॅफिक आहे. आता वाजले 8 आणि आपण तळेगावच्या टोल प्लाझावरती पोहोचलोय. सो ऑलमोस्ट आपल्याला इथे यायला जवळपास 1 तास 25 मिनिटं लागलेत. थोडीफार ट्रॅफिक मिळाली अमृतांजनच्या इथे, त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक नव्हती. आणि माझ्यासोबत माझे मम्मी पप्पा आणि माझी वाईफ प्रियंका आहे आणि सगळ्यांनी मस्त झोपा काढल्यात. मी एकटा ड्रायव्हिंग करत होतो आणि सगळे मस्तपैकी झोपले होते. तर आपण आता पुढे थोडासा एक हॉल्ट घेऊ फूड प्लाझामध्ये इथेच, एक 10-15 मिनिटचा, आणि मग पुढे कंटिन्यू करू.
हे आता ऑलमोस्ट आम्ही सासवडच्या जवळ आलो. सो एक छोटासा घाट आहे, तर वरून मस्त पुणे सिटीचा व्ह्यू दिसतो. पण ॲक्च्युली इथे फॉग आणि थोडंसं स्मॉग सारखं असल्यामुळे थोडा व्ह्यू बरोबर क्लिअर दिसत नाही आहे. घड्याळात वाजले 10:15 आणि आपण पोचलो आहे जेजुरीला. आणि वरती आहे जेजुरी गड, जो आपल्याला चढायचा आहे. आताच दर्शन झालं, तरी वाजले 11 आणि खूप भारी वाटतं. गर्दी तर आहेच, पण कोरोनामुळे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत. लाईनही फटाफट जाते आणि आतमध्ये गाभाऱ्यात जास्त करून फिरू देत नाही. त्यामुळे इथून आम्ही एक्झिट मारले, दाखवू शकतात त्या साईडला पश्चिम दरवाजा आहे एक्झिट. आणि हा मागे हा खूप मस्त व्ह्यू असा बघू शकतात. इथे आय थिंक एक तलाव आणि खूप छान असं वातावरण आहे आज. इथे शिवाजी महाराजांची मस्त मूर्ती आहे. मी जेव्हाही येतो तेव्हा या जागेवरती नक्की जातो पाया पडायला. आणि पुढे आपण बघूया. दुपारचे एक्झॅक्टली 12 वाजलेत आणि आपलं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय कोल्हापूरला. कोल्हापूर साधारणपणे GPS मध्ये 4 तास दाखवत आहे. सो आता बघूया, कोल्हापूरला भेटूया. आपण आता एका ठिकाणी हॉल्ट घेतला आहे. साधारणपणे सातारा आय थिंक इथून एक 15-20 मिनटावरती. आणि आशीर्वाद हॉटेल इथे आपण थांबलो आहे. तर मला ठेचा वगैरे खायची खूप इच्छा झाली आहे. त्यामुळे आता बघूया काय भेटते. ते भाकरी वगैरे दिलं आहे.
तरी आता आपण आय थिंक पुणे बँगलोर हायवेवर आलो आहे जेजुरीचा बऱ्याच बाहेर येऊन आता आपण कोल्हापूरच्या डायरेक्शन. तर मी इथे एक राईस प्लेट ऑर्डर केली आहे. तर याच्यामध्ये आली आहे मटकीची भाजी, नंतर हे पिठलं आलं आहे, नंतर हे वांग्याचं भरीत आहे, डाळ आहे, दही आहे, राईस आहे, हे मिरचीचा ठेचा आहे, ही चटणी आहे आणि नाचणीची भाकरी आणि कांदा आहे. हे दिवसाच्या गाड्या या नेहमी इथे दिसतात. ट्रॅक्टर सॉरी, थँक्स फॉर करेक्टिंग. पण माहिती नाही, पण या रोडला आता मोस्टली खूप कमी दिसतात. म्हणजे या सीझनमध्ये आता डिसेंबरला वगैरे खूप असतात इथे, खूप संख्या कमी झाली आहे. आणि वातावरण पण आता इतकं आहे, साताराच्या पुढे ऑलमोस्ट आलो आहे. कोल्हापूर इथून आहे जवळपास 120 किलोमीटर आहे. वेदर पण खूप अनइवन आहे, थोडं सावली आहे, थोडं ऊन आहे. सो आता दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आणि शुक्रवार असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे इथे, पण व्यवस्थित मॅनेज केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग वगैरे थोडंफार ठेवलं आहे आतमध्ये, लिमिटेड लोकांना जात एंट्री मिळते. आणि जवळपास ॲट अ टाईम 50 to 60 लोकांनाच आतमध्ये पाठवतात. आजचा दिवस खूप भारी होता. खूप लवकर आपण जर्नी स्टार्ट केली आणि जवळपास 350-450 किलोमीटरची रनिंग झाली आहे. 2 मुख्य देवदर्शन झालेत, जेजुरी आणि कोल्हापूर. आणि त्यामुळे थोडासा थकवाही वाटतंय, चांगलंही वाटतंय, थोडं माइंड रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय, थोडं बरं वाटतंय. पण फिजिकली थोडंसं टायर्ड पण आहे. त्यामुळे असं वाटतं की आज मस्तपैकी झोप लागणार मला. आणि उद्या थोडंसं प्लॅन आहे की थोडं कोल्हापूर एक्सप्लोअर करायचं, कारण आज कोल्हापूरला स्टे करतोय आणि उद्या रिटर्न पनवेलला जाणार आहे. सो थोडाफार टाईम मला भेटेल. सो बघू काय एक्सप्लोअर करता येईल मला कोल्हापूरमध्ये. सो टाटा, गुड नाईट, बाय. The next ब्रेकफास्ट करायला चाललं आहे सकाळचा, मी आणि प्रियंका. आणि आता बघूया ब्रेकफास्टसाठी काय आहे खाली. सो
ब्रेकफास्टसाठी आहे मिसळ पाव, आणि चहा किंवा कॉफी. कोल्हापूरची झणझणीत मिसळ विथ ब्रेड. मी आता माझ्या हॉटेलच्या बॅल्कनीमध्ये उभा आहे आणि इथे फार सुंदरसा सिटीचा व्ह्यू दिसतोय. ह्या बाजूला आहे ते विनोस कॉर्नर आहे आणि महालक्ष्मी मंदिर आहे ते त्या साईडला आहे. इकडून आय थिंक 10 मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे आणि त्या बाजूला जे आहे ते स्टेशनचा परिसर आहे आणि मुंबई बँगलोर हायवे पण त्या साईडला आहे आणि ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता. सो आता कोविडच्या सिच्युएशनसारख्या गोष्टी आहेत तरीही इथे खूप सारं ट्रॅफिक वगैरे आहे. त्यामुळे एक प्रकारची लोकांमधली भीती आहे ती निघून गेली आहे. ओके, सो पुढे जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन हिट करा आणि शेअर करा. आता आपण चाललो आहे रंकाळा तलाव बघायला. सो या बाजूला थोडंसं जुनं कोल्हापूर आहे, बाजारपेठ जी आहे ती बघू शकता. इथे थोडीफार ट्रॅफिकही आहे आणि रस्तेही छोटे छोटे आहेत. सो हा रोड जातो रंकाळे तलावला आणि शालिनी पॅलेसला. ते सगळं इथे बघायला भेटेल. थोडं भाजी वगैरे ची दुकान आहे या बाजूला. हे जुने वाडे आणि जुनं असं घरासारखं पण दिसतंय. जुनं कन्स्ट्रक्शन वाटतंय. सो हा आहे कोल्हापूरचा रंकाळे तलाव आणि खूप हिरवाई आणि तलाव बघू शकतात की किती मोठा आहे. खूप मोठा तलाव आहे. बरेचसे मराठी मूवीज वगैरे जे आहेत ते या एरियामध्ये शूट झालेत. त्याचं बघू शकतात गार्डन. चौपाटीसारखं मला आपल्या मुंबईच्या चौपाटीची आठवण येते. वेळ वगैरे गोळा कसा सगळं आहे. तो इथे
रंकाळा तळाला जर तुम्ही कधी आला तर तुम्ही इकडचा गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. आता घरी निघालो आहे घरच्या डायरेक्शनला पनवेलला आणि आता कराडच्या थोडा पुढे खूप भूक लागली त्यामुळे विठ्ठल कामाजीच्या रेस्टॉरंटला थोडा लंच करायला थांबतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग माझा फर्स्ट व्लॉग आवडला असावा आणि फीडबॅक किंवा तुमचे काही कमेंट्स असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा आणि लाईक बटन पण नक्की हिट करा. सो टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्या आपली काळजी घ्या आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि सेफ राहा. बाय बाय.